नमस्कार. मी प्रतिभा, नॅशनल ह्युमन राईट महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष. मी एक सामाजिक कार्यकर्ते आहे. 5 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करते आणि बऱ्याचशा लोकांपर्यंत मी पोहोचलेली आहे. बऱ्याचशा लोकांचे मी समस्या पण सोडवलेल्या आहेत आणि मी व्हिडिओ पण टाकलेले आहेत. त्या लोकांनी ज्यावेळेस माझी काम झाल्यानंतर मुलाखत घेतली मी त्यांची. तर समाजात फिरत असताना माझ्या लक्षामध्ये असं आलं की पुष्कळशा लोकांना ते बरबाद होईपर्यंत समजत नाही की आम्ही बरबाद झालो की होत आहे. स्वतःच्या मानव अधिकार, ह्युमन राईट्स म्हणजे जे मानवाच्या अधिकाराचं हनन होते, या राईट्समध्ये मी काम करते. आता हनन होणे म्हणजे काय, की एका घरात आपण राहतो, एका छताखाली, म्हणजे बेडवर झोपायपासून ते एका ताटात जेवेपर्यंत आपले रिलेशन आपल्या फॅमिलीशी असतात. मुलाशी, मुलीशी, आपल्या मिस्टरांशी, सासूशी, आईशी, भावांशी. पण याच्यामध्ये सुद्धा आपण जगत असताना लोकाशी तर लोक वैर करतातच, पण हे घरातल्या घरात जे चालले जाते हे आपल्या लक्षात येत नाही. आणि अशा केसेस ज्यावेळेस ते सगळे बरबाद होतात की त्यांना कुठेच न्याय मिळत नाही आणि त्यांना समजते की आता आम्ही फसवल्या गेलेले आहे, त्यावेळेस ते माझ्याकडे येतात. त्यांना कोणीतरी सांगते की मॅडमकडे जा, आणि त्यावेळेस मी हतबल असते की मी त्यावेळेस त्यांना काहीच करू शकत नाही. पण ज्यावेळेस कोणाला संशय येते किंवा आपण फसवले जात आहे, त्यांनी 50% पोहोचल्यावर माझा संपर्क साधला तर मी त्यांना मदत करू शकेल, असे मी त्यांना आवाहन करते. आणि मला पण काम करण्यामध्ये समजते मग काम कसं करायचं. पण ज्यावेळेस तुम्ही पूर्ण त्या माणसाकडून, जे समोरची व्यक्ती कोणत्याही एका व्यक्तीला फसवते किंवा ह्युमन राईटचा ह्रास करते, त्यावेळेस हातातून पूर्ण निसटलेलं असते. आणि अशा वेळेस काय आहे, साप गेल्यावर काठीचे फरकांडे मारणं, त्या फरकांड्यावर काठीचे रट्टे मारणं, अशी गोष्ट होते ते. म्हणून प्रत्येकाने, ज्यांना लक्षात आलं की आपण फसवले जात आहे, थोडी तरी कुणकुण लागते माणसाला. एवढा आंधळे विश्वास करू नये डोळे लावून. पण हे कसं असते, लेडीज जे असतात, आता माणसं म्हणतात की लेडीज फसवतात, पण माणसं पण फसवतात. हे माझ्याजवळ अशा जे केसेस येतात त्यातून मला स्पष्ट दिसते की लेडीज लोकांचे केसेस काही असतात. आता कोर्टात केसेस सुरू आहे, तर घटस्फोटाच्या काय हे तर आम्हाला लेडीजनी फसवलं, आम्हाला मिसेसने आमच्या 498 केली, म्हणजे 302 केली, आणि मारामारीचे हे ते. पण लेडीजच नाही, माणसं पण 90% पुढे आहेत लेडीजला फसवण्यामध्ये. हां, असतील 10% लेडीज फसवत असतील, मी नाही म्हणत नाही, कारण मी काही लेडीजच्याही याच्यात अशी नाही आहे की लेडीजला न्याय देते म्हणून. ह्युमन राईट्समध्ये मी एका माझ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे की ह्युमन राईटमध्ये माणसं आणि बाया समान अधिकार आहे. ज्यांनाही कोणा फसवल्या गेलं असेल किंवा कुणकुण लागली की मला फसवत आहे, थोडं लक्षात आलं तर लगेच त्यांनी सावरून काहीतरी न्यायाचे, मीच नाही, असे न्यायाचे पुष्कळ दरवाजे आहेत, यांचा सहारा घ्यायचा. कारण की आईवडील नाही करू शकत, कोणाचेच आईवडील जन्माला पुरलेले नाही आहे. कारण आईवडील जास्तीत जास्त 20 ते 25 ते 30-35 वर्षापर्यंत आईवडील साथ देतात, कारण तेच 35 तर तेच टाकतात, त्यांच्याचकडे पाहणारं कोण नसते. अशा वेळेस आम्ही जे सामाजिक कार्यकर्ते असतात, आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते नाही, पण ज्यांना आवड आहे मनापासून की लोकांना न्याय द्यायची, क्षेत्रामध्ये उतरायचं, अशा लोकांकडे जाऊन त्यांना आपण न्याय मागितला तर नक्की देतात. मी तर देते. तर आजकाल माझ्या 2-3 असे फिरत असताना 2-3 माझ्याकडे 4-5, म्हणजे या आठवड्यातच 4-5 केसेस अशा मी लक्षात आलं माझ्या, की त्यांना स्वतःच्या फॅमिलीपासूनच फसवल्या गेलेलं आहे. की लग्न करून मुलगी घरात येते आपल्या, आणि विश्वासावर आईवडील तिच्या विश्वासावर तुम्हाला ते मुलगी देतात. कारण ते एखादा माणूस असतो, तो बीजवर असतो, सेकंड मॅरेज असते त्याचं, आणि त्याचं लग्न झाल्यानंतर त्याची समजा एखाद्याची मिसेस वारली, कॅन्सरनी, कोणत्या आजाराने वारली, तर कोणी म्हणू शकते ना की बाबा याच्याकडे शेती आहे 10-15-25 एकर 30 एकर आणि पगार आहे भरपूर, तर कोणी माणूस अशी मुलगी देईल ना आपली. आणि ज्यावेळेस तो लग्न करून नेतो, तर त्याच्या मनात लग्न करून नेताना त्यांच्या डोक्यात काय असते त्यांना माहिती आहे. पण जर कोणाची मुलीचा हात तुमच्या माणसाच्या हातात देतात, तर त्यावेळेस विश्वासानं त्या मुलीचा तुम्ही घात करू नका. कारण तिच्याजवळचं संपल्यावर ती काय करेल, शिवाय आत्महत्येच्या किंवा पागल होण्याच्या पलीकडे काहीही नसते. म्हणून प्रत्येकाने कोणी माणुसकी म्हणून माणसाने माणसाशी माणसावसमे वागणे,
आपण ढोरं डुकरं तर नाही आहे, कारण आपण अन्न खातो तेवढी तर बुद्धी जागेवर असते आपली, की अरे आपल्याकडची कामवाली कधी आपल्याला सोडायची म्हटलं तर आपण कामवालीला म्हणतो की नाही हो गड्या या महिन्याचं तिला आपण जर काढलं तर घर कसं चालेल. अरे ही तर बायको आहे तुमची, किंवा मुलगी आहे तुमची, किंवा बहीण आहे तुमची, की तुमच्या घरातली एखादी, नाही तर म्हणजे काय आहे काय हे. म्हणजे जो कोणी बोलत नाही, ज्याला कोणी समजत नाही, किंवा जो प्रेम करतो, डोळ्यावर आंधळेपणा करतो, त्याचा विश्वासघात करणं. आणि ज्यावेळेस त्याला समजते त्यावेळेस ती व्यक्ती समोरची ती पूर्ण तुटून जाते. आता माझ्याकडे एक पाहण्यात प्रकरण आलेलं आहे की त्या एका व्यक्तीला तिच्या मिस्टरांनीच, स्वतःच्या मिस्टरांनीच, त्यांच्या घरामध्ये काय आहे की तुझ्या लक्षात, म्हणजे मी कमाल समजते की 20 वर्ष त्या बाया आपल्या घरात सातबारा काय होते किंवा काय होते हे त्या लक्षात येत नाही त्या बायांच्या, शिकलेल्या बाया, आणि हातातून सगळं गेल्यावर मला की मॅडम मला मदत करा. आता इथं मी काही करू शकत नाही कारण माझे हात टेकतात, तरी पण मी शक्य होईन तेवढं मी त्यांना मदत करते. आता काही लेडीज अशा आहेत की त्यांचं सगळं काही असून त्यांच्या घरातल्या व्यक्तींनी सगळं गमावलेलं आहे. त्यावेळेस न्याय कोणाला मागायचा, कारण ज्याला आपण देव म्हणतो किंवा ज्याचे देव समजून तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सख्या तमेव असं म्हणून आपण त्याच्या घरात प्रवेश करतो, त्यांना समर्पण, लेडीज समर्पण करते ती, तर त्या लेडीजला तर तुम्ही म्हणजे कमाल आहे की तिला कुठचंच ठेवत नाही तुम्ही. तिनं जाईन कोणीकडे ती, कारण त्यावेळेस तिचे आईवडील नसतात, दुनियामध्ये राहिलेले नसतात, कारण 40 पार केलेली लेडीज असते, आईवडील संपलेले असतात किंवा म्हातारे झालेले असतात, भाऊ भाऊजाई कोणाची कोण आहे, मग शेवटी या लेडीजनं करायचं काय. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे प्रत्येक माणसांना की ज्यावेळेस तुम्ही कोण्याही लेडीजसोबत संबंध ठेवता किंवा तुम्ही तिच्या घरात आणता, तर तिची तुम्ही गेल्यानंतरची किंवा तिनं कोणापुढे भीक नाही मागितली पाहिजे, अशी काही ना काही सोय करून ठेवा. कारण प्रत्येकाला, तुम्हालाही आई आहे, बहीण आहे, मुलं आहे, मुली आहेत, अरे ती पण लोकांची मुलगी आहे ना. आणि तुम्ही तिला 20 वर्ष तिला म्हणजे कामाला पैसे देतो आपण, तिथं तुमचं प्रत्येक सुखात दुःखात तुम्हाला 20-25 वर्ष काढते तुमचे, आणि 20-25 वर्ष म्हणजे खूप झाले जीवनाचे, तोपर्यंत तिचं काही राहिलेलं नसते. कारण 20व्या वर्ष तुमच्या घरात येते ती, 20-22 वर्ष तुमच्यासोबत राहते ती, काय राहते तिचं 40-45मध्ये बाईजो का राहते. एक उलट तिला ज्या सहाराची तुमची गरज असते की तू बिंदास राहा, आम्ही तुझ्यासाठी आहो, हे तर नाही, पण तिला झिरो करून ठेवल्या जाते. आणि त्यावेळेस तिच्या लक्षात येते की आपण पूर्ण बरबाद झालेले आहे, आणि त्यावेळेस ती एक तर डिप्रेशनमध्ये जाते, नाही तर आत्महत्या करते, नाही तर पागल होऊन फिरते, नाही तर माझ्यासारख्या एखाद्या येड्याच्या नांदी लागते की मॅडम मला न्याय द्या. त्यावेळेस मलाही सुचत नाही मी काय करू तर, पण तरी मी माझी धडपड सुरू ठेवते आणि मी न्याय द्यायचे प्रयत्न करते. अशाच प्रकारचे कोणाला जर फसवलं गेलं तर माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देते, मला भेटण्यास यावं. माझ्या ऑफिसचा पत्ता खामगावला आहे, माझा फोन नंबर देते मी 9881563444, आणि खामगावला माझं ऑफिस आहे, मला भेटायला या. मी शक्यतो जितकी झाली तुम्हाला मदत करेल. थँक्यू.